नमस्कार मैत्रिणींनो, मॅट्स चॅनलमध्ये आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. मी माधुरी. आज तुम्हाला 5 ते 1 टिपक्यांची खूपच सुरेख व सुंदर अशी रांगोळी काढून दाखवणार आहे. श्रावण स्पेशल रांगोळी जरूर काढा तुम्ही ही रांगोळी तुमच्या दारासमोर एकदा तरी. चला तर मग त्याच्यासाठी आधी आपण टिपके मांडून घेऊयात. चला तर अशा पद्धतीने टिपके मांडून झाल्याच्यानंतर 3 ते 3 या टिपक्यांचा आपण एक चौकोन आखून घेणार आहोत. तर पुढे आपण बाहेरच्या साईडनं अर्धगोल असे बाहेरच्या 2 टिंब आणि आतला एक टिपका असा जोडून घेऊन पहा, अशा त्याच्या आतल्या बिंदूच्या थोडंसं अलीकडून असं आपण अर्धगोल काढून घ्यायचं आहे. चला तर मग आपण काढून घेऊयात. आणि त्यालाच आपण चौकोनही आखून घेणार आहोत. चला तर अशा पद्धतीचा चौकोन आपण चारही बाजूंना आखून घेऊयात. चला तर अशा पद्धतीने त्या चौकोनांमध्ये आता 3-3 रेघा उभ्या आणि आडव्या चारही चौकोनांमध्ये आता काढून घ्यायचे आहेत. खूपच सुरेख आणि सुंदर अशी दिसणारी रांगोळी आहे. नक्की काढा तुमच्या दारासमोर एकदा तरी. खूपच सुरेख आणि सुंदर अशी रांगोळी आहे ही. चला तर आता पुढची डिझाईन काढूया. चारही चौकोनात आपल्या रेघा काढून झाल्याच्या नंतर त्रिकोणाच्या आता चौकोनाच्या साईडच्या दोनही बाजूंना गोलाकारात आपल्याला पाकळ्या काढून घ्यायच्या आहेत. 1, ही 2 आणि ही 3. अशाच पद्धतीने प्रत्येक साईडला आता आपल्याला या अर्धगोल काढून घ्यायचे आहेत 3-3. चला तर मग फटाफट काढून घेऊयात. चला तर आपल्या तिसऱ्या चौकोनाला आता ह्या रेघा काढून घ्यायच्या चालू आहेत. तर आपण बोटाच्या साहाय्याने थोडंसं त्याला ॲडजस्ट करून गोलाकारात पण बसवत आहोत. हा, अशा पद्धतीने. चला तर आता राहिलेल्या बाजूंनाही आपण अशाच पद्धतीने आता काढून घेणार आहोत. तर अशा पद्धतीने चारही बाजूला हे अर्धगोल काढून झालेले आहेत. चला तर अशा पद्धतीने आपण ही रांगोळी आता प्रत्येकच साईडला चौकोनाच्या आपण एक एक पाकळी काढून त्याच्या साईडला उलट्या पाकळ्या काढून जोडणार आहोत. आपण ही डिझाईन कलशाप्रमाणे काढत आहोत व ती आपण शुक्रवारच्या पूजेसाठी नक्की काढू शकाल. येत्या श्रावण शुक्रवार आहे पहिला. त्या शुक्रवारी तुम्ही जरूर काढा ही रांगोळी. कलशाप्रमाणे वाटत आहे, जे की आपण पूजन पण करतो कलशाचं शुक्रवारच्या पूजेला. सो तुम्ही काढू शकाल. खूपच सुरेख व सुंदर अशी आहे. नक्कीच काढा ही रांगोळी या शुक्रवारी.
चॅनलला नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करून घ्या, म्हणजे येणाऱ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला इझिली अवेलेबल होतील व त्याचप्रमाणे इझिली रांगोळी पाहता येतील व काढताही येतील. चला तर आता मधल्या साईडला आपण छानसे असे पांढरे टिपके देऊन फुलाची डिझाईन काढलेली आहे. आता आपण चौकोनाच्या कोपऱ्यांना गुलाबी रंग देऊन घेणार आहोत. खूपच सुरेख आणि सुंदर असा गुलाबी रंग दिसत आहे. तर चारही बाजूंना आपण असाच रंग देऊन घ्यायचा आहे. तर अशा पद्धतीने आपली खूपच सुरेख पद्धतीने रांगोळीची डिझाईन झालेली आहे. तर आपण चौकोनाला आता मधल्या साईडला हिरवे टिपके देऊन घेत आहोत. त्याचप्रमाणे आता आपण पिवळा आणि लाल हाही रंग यूज करून आपण टिपके देणार आहोत आणि सुंदर अशी डिझाईन खूपच साध्या पद्धतीने आपण तयार करत आहोत. अशा पद्धतीने हिरव्याच्या साईडला लाल टिपके आपण 4 टिपके हे दिलेले आहेत. याच्यानंतर आता आपण बोटाच्या सहाय्याने पसरवून त्याला गोलाकार करून घेत आहोत. आता आपण पिवळ्या रंगाचे 4 टिपके दिलेले आहेत. चला तर अशा पद्धतीने आपले टिपके देऊन झालेले आहेत. याच्यानंतर आपण कलशाच्या मधल्या पाकळीला आपण पांढरा रंग देऊन घेणार आहोत. दोन्ही पाकळ्यांच्या मध्ये आपण आता 4 टिपके देऊन पसरवून घेऊन तिथे पुढे 2 गोल पाकळ्या व एक पानासारखी पाकळी आपण काढणार आहोत. त्यासाठी आधी आपण 4 टिपके देऊन घ्यायचे आहेत. खूपच सुरेख व सुंदर अशी रांगोळी आपली आली आहे. तर ते जरूर नक्की पहा एकदा काढून रांगोळी. रांगोळी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद. प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. पहा अशा पद्धतीने 2 छोट्या गोल पाकळ्या व एक पानासारखी पाकळी काढून घ्यायची आहे. थँक्यू सो मच. धन्यवाद.